आता वॉर्निंग देते काय ना. माहितीसाठी या खेळाडूला आपण बँकॉक वॉरियर्स या संघाकडून पाहतो. एक चपळ असा खेळाडू या ठिकाणी आपण पाहत असताना इथून माहितीकडून जर्सी नंबर 7 सुशोभ. व्हिडिओ काढा इंडिया सिलेक्टर आहे तो इंडियाचा नरेंद्र रेड्डी. पंजाब हरली. रिव्ह्यू सांगतो पण बघून तेच सांगतो सेंट्रल तरी पाहिजे. सेंट्रलमध्ये सगळे खेळतात ना हे शुभम वगैरे पंकज हां आपण आलास का मुंबईला.
मॅच पण अपलोड केलं. फुल जर्सी घातली ना काय आता वर चढतो बघ. हे लोकांनी बरं केलं आता, खेळणं बंद केलं त्या असतो हंडीच्या वेळी असतो ना, देशांसोबत असतो वरती नावल्याला तो निर्णायकाकडून आपण पाहिलं तर जर्सी नंबर 23 सोबी आक्रमणासाठी आपण पाहतो. देखील जयपूर पॅंथर्स असणारा एक धुमाल खेळाडू निर्णायकाकडून आपण सचिनरित्या आपण पाहतो. सुशील असेल नागाव वॉरियर्सचा आणि सोबी जयपूर पॅंथर्सचा चांगले एक कॉम्बिनेशन झालं आहे प्रशांत सुर्वे सरांनी निर्णायकासाठी. दुसऱ्या बाजूला जयपूर कप एक महत्वाचा असणारा सगळ्या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहायचं. विक्रोळीच्या केला नाही बैठक इस टूर्नामेंट में गेट गया सर 3 लाख रुपए तीसरा और चौथा बख्शीश प्राइज होगा 1 लाख रुपए। इस पूरे टूर्नामेंट में जो सबसे बेस्ट प्लेयर होगा उसे मिलेगा 1 लाख रुपए। सबसे अच्छा डिफेंडर को 50,000, सबसे अच्छा रेडर को 50,000 और सबसे बेहतरीन चीज इस टूर्नामेंट की हर मैच में बेस्ट रेडर और बेस्ट डिफेंडर वो है 5,000 रुपए। विषयांच्या माहितीसाठी प्रथम पारितोषिक 5 लाख रुपये, द्वितीय 3 लाख, तृतीय आणि चतुर्थ 1 लाख रुपये। त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट खेळाडू संपूर्ण स्पर्धेमध्ये 1 लाख रुपये आणि सर्वोत्कृष्ट पकडपट्टू 50,000 आणि प्रत्येक सामन्यामध्ये उत्कृष्ट सरायपट्टू आणि पकडपट्टू त्याला सुद्धा 5,000 रुपये। बाकी झालं मोठ्या पारितोषिकाची मोठी स्पर्धा मोठ्या स्पर्धेत आणि आज आपण पाहतोय तेवढंच मार की आमदार सुनीलजी शिंदे यांच्या मार्गदर्शनात नेतृत्वाने मोठी स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय। आपण जर पाहिलं तर नगरपालिकेसाठी असणारा गटाचा सोमी एक महत्त्वाचा असा मुद्दा आपण पाहतोय। दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर जयपूर कपचा आपण अरे आउट देणार तो गेला लॉबीच्या बाहेर सगळ्यात सिनियर प्लेयर आहे त्यांच्यातला आपण पाहतो। नगरपालिकेच्या माहितीसाठी सिनियर नॅशनलची अहमदनगरला झाली होती आणि त्याच्यातला असणारा तो गोल्ड मेडलिस्ट आहे। आतापर्यंत 4 राष्ट्रीय स्पर्धांमध्ये नेतृत्व कसं प्रदर्शन त्याचं राहिलं। पिंक पॅंथर्स या संघाकडून हा खेळाडू खेळला तर नेतृत्व कसं प्रदर्शन त्याचं राहिलं आणि इथं आता एक या संघातला असणारा सगळ्यात सिनियर आपण त्याचा आक्रमण आपण पाहतोय। तोच महत्वाचा मोरा या स्पर्धेच्या निमित्ताने नदीच्या ठिकाणी संपूर्ण स्पर्धेमध्ये अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडत आहेत आणि आपण नुकतंच पाहिलं ही सुवर्ण संधी म्हणजे 45 वर्षाव म्हणजे प्रो कबड्डीत आपल्या खेळाडूंना मिळालेला आहे। म्हणजे ती सुवर्ण संधी आज क्रिकेट नंतर सर्वात जास्त पाहिला जाणारा गेम म्हणजे तो आपला कबड्डी आहे आणि आज विचार केला असणारा ज्या मातीच्या कबड्डीला आज एवढा फेम मिळाला, एवढं नाव मिळालं आहे आणि आज आपण या ठिकाणी पाहतोय की या स्पर्धेमध्ये ज्यांनी कोणी विचार केलं नव्हतं तसा बक्षीस म्हणजे 5 लाख रुपये 3 लाख सर्वोत्कृष्ट खेळाडू नक्की नक्कीच 1 लाख मुलाची असणारी स्पर्धा प्रत्येक खेळाडू बद्दल आपले असणारे जे दोन्ही असणारे आपण लाईव्ह कॉमेंट्री करतोय त्यातले असणारे दोन्ही आपले अनाउन्सर अत्यंत सुरेख अशी माहिती देत आहे। पण कारण आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी प्रत्येक संघातला असणारा जो प्रशिक्षक असतो सगळ्यात महत्वाचे असतो आणि आता आपण जयपूर कप्स पाहतोय। दुसऱ्या बाजूला प्रशांत सुर्वे आपण पाहतोय ते बँगॉल वॉरियर्सचे असणारे हेड कोच आहेत। दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर नरेंद्र रेड्डी आपण जर पाहतो तर आर्मीचे आपण पाहतो की ग्रीन आर्मी आणि रेड आर्मी आपण पाहतो तब्बल 10 वर्ष हे असणारे जे प्रशिक्षक आहेत ते आर्मीसाठी राहिलेले आहेत। त्याचबरोबर स्वतः एक खेळाडू म्हणून देखील त्यांची असणारी कारकीर्द अत्यंत महत्वाची आहे। प्रो कबड्डीमध्ये आपण जर पाहिलं तर पटनाकडून आपण सीझन 10 आणि 11 मध्ये आपण त्याला पाहिलेलं आहे
आणि जयपूर पिंक पॅन्थर्स कडून सीझन 12 पासून त्यांचा असणारा कार्यकाल आपण पाहतो. तर अनेक चांगले चांगले खेळाडू घडवण्यात या कोचेसचं देखील अत्यंत महत्वाचं असणारं योगदान असतं. निश्चित नरेंद्रजी आपलं मनपूर्वक स्वागत आहे आमच्या बंड्या भारतीच्या वतीने. नक्कीच गुरुशिवाय आपण काहीच करू शकत नाही. आणि या ठिकाणी आपण पाहिलं की अनेक खेळाडूंना संधी देणारे बंगाल वॉरियर्सचे कोच प्रशांत सूर्यवंशी ज्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक महाराष्ट्र खेळाडूंना संधी दिली खेळायची. आणि तसंच आपण बोलणार की आज या ठिकाणी अनेक प्रशिक्षक सुद्धा आहेत आणि काही काही खेळाडू तरी पहिल्यांदाच मुंबई गाठत असणार, पहिल्यांदा मुंबईत कबड्डीचा अनुभव घेत असणार आणि विजय रोडसाठी एवढी मोठी मेजवानी असणार की त्यांनी सुद्धा विचार नाही केला असणार की बंड्या मारुतीची या स्पर्धा बंड्या मारुती सेवा मंडळ फक्त महाराष्ट्र नाही तर अख्खं भारतभर आपण जर पाहिलं तर जगभरात अनेक व्ह्युअर्स ही स्पर्धा अनुभवत आहेत. चांगल्या चांगल्या कमेंट्स बंड्या मारुतीच्या या आयोजनाच्या माध्यमातून येतात आणि आमची सोशल मीडियावरती चांगल्या प्रकारे स्पर्धा कव्हर करण्याचा देखील प्रयत्न देखील होतो. मनपूर्वक आभार असेल. बहुत तो आहे. ते 9 कधी मायनस होणार? तसं करू शकतो जर ते हरलं तर. तीनचा नाव एक चाळीस होतं. वरती जो 3 दिसतो ना तेव्हा तो 2चा होता. घेतला जेव्हा 4 असणार तेव्हा 3चा. आणि उलट्या बघतो बघत असेल ना उलटं तर मग 1:50ला अर्धा 1:50ला एक 1:35ला 1:40ला 3चा होतो. म्हणजे 1:35 नाही ना 35. जबरदस्त स्पीड गुणवत्ता टाकून बनलेला खेळ आहे हा सुट्टी. आणि आठवण करून देतो ओडिएमची असणारी स्पर्धा स्पर्धेमध्ये आपण पाहिलं. विनायकम हा खेळाडू खेळ होता, वाघरा सर्वच असणारा संघ होता. शुभम शिंदे, अजिंक्य पवारचा असणारा सेंटर होतं.
लास्टच्या मोमेंटला हे लोक असे करतात ना तर आपल्याला लय लागेल. आपण जेव्हा कबड्डी बघायला शिकलो तेव्हा आपल्याला माहित होतं की 4 डिफेंडर असतात, एक राईट कॉर्नर, एक लेफ्ट कॉर्नर, एक राईट टर्न आणि एक लेफ्ट टर्न. पण आता Half तुम्ही time बघू द्या. शकता की दाखवून देतात आजची नवीन कबड्डी, मॉडर्न डे कबड्डी अशी असते का, बरोबर की नाही रिशन? माने सर, खरंच नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय की प्रत्येक आज 7ची 7 खेळाडू क्षमता ठेवतात की पकड करण्याची, टॅकल करण्याची. आणि अशी टॅकल त्या जमान्यात नव्हती. फक्त आपल्याला आठवत असतं निशांत की नक्कीच भिवंडीत अशी पकड व्हायची, भिवंडीचे खेळाडू कुठूनही पकड करायचे. कोल्हापूरची पाठ होते ना, कोल्हापूर उलटा पाठ होता. आता पण कधी मगाशी सांगितलं खेळाडू इतका जबरदस्त आहे. कोणत्याही खेळी पुण्यातला असणारा खेळाडू हा वेगानं पुढे नेऊ शकतो इतकी क्षमता आहे या खेळाडूला. वॉरियर्स युनियन बँकेकडून खेळणारा सुशील कोणत्या गीताला आपण पाहतो. हाफ टाइम नाही झाला अजून. यश मिळाल्यानंतर आत्मविश्वास उंचावतो, कॉन्फिडन्स लेवल वाढते. हे दाखवतोय लागोपाठच्या 2 सणांमध्ये आपण पाहिलं इंग्लंडमध्ये 4 नेत्रदीपक असं प्रदर्शन मोठ्या भारतीय सेवामध्ये आयोजित अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा 2026 मध्ये. भाऊ वाटतं का त्याला आता आहे ना स्पर्धेच्या निमित्तानं पाहत असताना यार भाई ऐसा करते हैं. त्यांनी लोकांनी हे घेतले. वीर संताजी वीर संताजीला पण टुर्नामेंट चालू आहे ना.
नाही गटच आहे, कालच झाले. Thank you.